पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण असा अपघात झाला होता आणि या नवले पुलावर झालेल्या अपघातात 8 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर प्रशासनाला देखील आता जाग आलेली आहे। यावर काय उपाययोजना करायच्या यावर आता चर्चा सुरू आहे। मात्र या सगळ्या अपघातानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन सुरू आहे। दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। काही सामाजिक संघटनांकडून हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जो दशक्रिया विधी केला जातो सर्वसामान्य नागरिकांना आणि तशा पद्धतीचं सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय सांगायचंय? प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन आहे? 100% हे प्रशासनाच्या विरोधातलं आंदोलन आहे। गेल्या 13 तारखेला इथं एक भीषण अपघात झाला ज्याच्यामध्ये 8 नाहक बळी मृत्युमुखी पडले। त्याच्यामधील आजही दशक्रिया विधी त्यांचा इथं आहे वैकुंठामध्ये आणि आज आता इथं या विधी आपण दशक्रियेचा करतोय प्रशासनाच्या विरोधातला। त्याचं कारण असं की इथं आज तागायत की या 100हून अधिक बळी गेलेले आहेत परंतु याच्यावरती कुठलीही ठोस उपाययोजना होत नाही आणि कारण नसताना इथं या सगळ्या गोष्टी वाढत जात आहेत। या गोष्टीबाबत ठोस उपाययोजना म्हणजेच हा एलिव्हेटर ब्रिज हा रस्ता बांधायला जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन वारंवार चालू ठेवणार। हे सगळं आंदोलन ठिकाणी विधी पार पडतोय काय नेमकं? सर्व उपचारार्थे नानाविध पत्राणि पुष्पाणि उपतिष्ठितां प्रेत एतत्ते अभ्यञ्जनानने उपतिष्ठितां मंत्रेण सर्वालंकारणार्थे गंधपुष्पं तुलसी जलपत्रं। दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। काही महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय हे सगळं आंदोलन सातत्याने तुम्ही या परिसरात राहतायत, इथे अपघातांची मालिका सारखी सुरू आहे, उपाययोजना होताना दिसत नाही? उपाययोजना कार्यक्रम एखादा ॲक्सिडेंट झाला की त्यावेळेस सगळे येतात परंतु नंतर जो उपाय झाला पाहिजे तो होत नाही। कारण नाहक बळी जे गेले आत्ता जी फॅमिली गेली त्यांचा काहीच दोष नव्हता आणि ते आमच्या ह्या भगिनी इथंच राहतात। खिडकीतून कायम त्यांना ते अपघात पाहावे लागतात। असे अपघात व्हावे नाही। इंजिनियर ज्यावेळेस रस्त्याचं माप घेतात किंवा रस्त्याचं आपलं नियोजन करतात त्यावेळेस हा तीव्र उतार जो ठेवलेला आहे तो त्या लोकांनी तो कमी करायला पाहिजे होता। बरं नाही केलं तर आता हे एवढं सगळं होतंय तर जबाबदार कोण? जबाबदार आता याला शासनच आपण म्हटलं पाहिजे। शासनाचा निधी आल्यानंतर काम करतात आणि जे अधिकारी असतात ते अधिकारी नीट नियोजन करत नाही त्याच्यामुळे ह्या चुका होतात। तीव्र उतारामुळं गाड्या जास्त जोरात येतात आणि इथं ॲक्सिडेंट होतात, नाहक लोकांचे बळी जातात, कुटुंब प्रमुखाचे हाल आणि त्या मुलांचे कुटुंबाचे काय हाल होतात। ज्याच्यावर वेळ येते त्याला कळती, आपण कडेने बघून जातो परंतु ज्याच्यावर वेळ येते त्याची किती अवघड परिस्थिती। सगळेजण आश्वासन देतात पण काम पटपट होत नाहीत ना। बरोबर, निश्चितच। खरं तर ज्यावेळी अपघात होतात त्यावेळी या सगळ्या खरं तर गोष्टीकडे लक्ष दिलं जातं मात्र त्यावरती कुठलाही उपाययोजना होत नाही आणि त्यामुळे या नागरिकांचा संताप या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग याला जबाबदार आहे, त्यावरती कारवाई आणि ठोस अशा उपाययोजना व्हाव्यात या मागणीसाठी अशा पद्धतीचे प्रतिकात्मक आंदोलन आहे आणि यापुढच्या काळात तरी हे अपघातांची मालिका थांबणार का हे बघणं निश्चितच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।